आज पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल भरायला जेव्हा जातो तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न, E20 पेट्रोल असूनही ते महाग का बरं आहे? सरकार असं म्हणतंय की E20 हे भारताचं भविष्य आहे, त्यामुळे देशाची आर्थिक बचत होणार आहे. परदेशातून आपण जे कच्चं तेल आयात करतो ते कमी प्रमाणामध्ये आयात करायला लागेल किंवा जे शेतकरी आहेत आपल्या देशातले त्यांचा फायदा होणार आहे आणि आपल्या देशाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये देश आपला अधिक स्वावलंबी होणार आहे. पण सर्वसामान्य लोक जी आहेत त्यांना काय प्रश्न पडलाय की बाबा E20 जर इतकं चांगलं आहे तर मग पेट्रोलचा दर जो आहे तो कमी का बरं झालेला नाही? उलट अनेक जण काय म्हणतात माहितीये का की गाडीचं मायलेज जे आहे ते E20 वापरून कमी झालेलं आहे. म्हणजे पैसे आपण तेवढेच खर्च करतोय पण गाडी कमी चालते, म्हणजे मायलेज कमी देते. मग फायदा नेमका कोणाचा होतोय? सरकारला होतोय की तेल कंपन्यांना होतोय की देशाचा फायदा होतोय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य ग्राहक जो आहे त्याचं काय, हा एक प्रश्न अनुत्तरित राहतो. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. कारण शेवटी काय की E20 पेट्रोल जे आहे ते फक्त इंधनाचा विषय नाहीये, हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा, शेतकऱ्यांचा, तेलाच्या आयातीचा, सरकारच्या धोरणांचा आणि तुमच्या आमच्या पैशांचा विषय आहे. दुसरं म्हणजे आपली 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल याच्याशी संबंधित जे काही फायनान्सवरचे व्हिडिओ आहेत ते आम्ही बनवले तर ते तुम्हाला विशेष आवडतात असं आम्हाला व्हिडिओला मिळणाऱ्या रिस्पॉन्सवरनं लक्षात आले. तुम्ही रीलला देखील इंस्टाग्रामवर अतिशय उत्तम प्रतिसाद देत असता, त्यामुळे E20 विषयावर बोलणं गरजेचं आहे. व्हिडिओला आपण सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण देतो, पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आता या विषयामध्ये आधी आपण काय समजून घेऊयात की E20 म्हणजे नेमकं काय असतं. E20 म्हणजे काय, तर 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल याचं मिश्रण. इथेनॉल हे एक प्रकारचं जैव इंधन आहे. ते ऊस असेल, मका असेल, तांदूळ असेल किंवा इतर कृषी उत्पादनं जी आहेत त्यापासून तयार केलं जातं. म्हणजे इथेनॉल भारतातच तयार होत आहे, त्यासाठी कुठल्याही देशावर आपल्याला अवलंबून राहायला लागत नाहीये, हे इथे मी स्पष्ट करतो. आता भारत जगातील सगळ्यात मोठा कच्च्या तेलाचा आयातदारांपैकी एक देश आहे. आपल्या देशामध्ये जे काही आपण इंधन वापरतो त्यापैकी 85% कच्चं तेल जे आहे ते परदेशात आपण आयात करतो. प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे दर जे आहेत ते जर वाढले तर त्याचा थेट परिणाम आपल्या देशावर होत असतो. डॉलरमध्ये आपल्याला पैसे ते द्यायला लागतात, त्यामुळे परकीय चलनाचा मोठा साठा जो आहे तो यावर खर्च होत असतो. त्यामुळे देशाचा आयात खर्च जो आहे तो वाढतो आणि साहजिकपणे अर्थव्यवस्थेवर त्याचा ताण येतो. तर याच समस्येवर उपाय म्हणून सरकारने काय केलं तर इथेनॉल ब्लेंडिंगचा प्रोग्राम सुरू केला. कन्सेप्ट त्याची साधी होती. पेट्रोलमध्ये आपण काय करतोय, थोडंसं इथेनॉल मिसळणार आहोत तर कच्चं तेल कमी आयात करायला लागेल, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. देशाचे हजारो कोटी रुपये वाचतील. इथेच सगळ्यात मोठा प्रश्न देखील आहे, जर इथेनॉल भारतात तयार होत असेल आणि आयात करायला ते लागत नसेल तर E20 पेट्रोल जे आहे ते स्वस्त का होत नाही, असं अनेकांना प्रश्न आहे. अनेकांना असंही वाटतं की बाबा इथेनॉल स्वस्त आहे त्यामुळे E20 पेट्रोलची किंमत जी आहे ती देखील कमी असायला पाहिजे, जे साहजिकपणे सगळ्यांना वाटू शकतं. पण सरकारने स्पष्टपणे सांगितलं E20चा उद्देश पेट्रोल स्वस्त करणे हा नाही, त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे. म्हणजे भविष्यामध्ये जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे दर अचानक खूप वाढले, एखादं युद्ध झालं किंवा पुरवठा खंडित झाला तर भारतावर त्याचा होणारा परिणाम जो आहे तो तुलनेनं कमी असेल. म्हणजे E20 ही सवलत योजना आहे का, तर नाही, ती ऊर्जा धोरणाचा एक भाग आहे, हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आता पुन्हा एकदा सामान्य वाहन चालक जे गाडी चालवतात ते वेगळा विचार करतात. ते काय म्हणतात की आमच्या रोजच्या खर्चाशी याचं सगळ्यात देणं घेणं आहे, पेट्रोल पंपावर पैसे आम्हीच भरतो, त्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडलाय की बाबा माझ्या गाडीला जर कमी मायलेज मिळत असेल तर मी जास्त पैसे का बरं द्यावेत. सरकारने आता पहिल्यांदा असं मान्य केलेलं आहे की E20 पेट्रोल वापरल्यानंतर गाडीचं ॲव्हरेज जे आहे ते 3 ते 5% कमी होऊ शकतं. याचं कारण म्हणजे इथेनॉल मध्ये पेट्रोल पेक्षा ऊर्जा कमी असते, त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू जी आहे ती कमी असते. आता थोडंसं सोप्या भाषेमध्ये हे समजून घेऊया. 1 लिटर साधं पेट्रोल मध्ये जेवढी ऊर्जा असते तितकी E20 मध्ये असते का? नाही, कारण त्यामध्ये 20% इथेनॉल मिसळलेलं असतं. त्यामुळं इंजिन चालतं का? हो चालतं, पण त्याची ऊर्जा जी आहे ती कमी होते. त्यामुळं गाडीचं मायलेज जे आहे ते कमी होतं. सारखंच अंतर जाण्यासाठी तुम्हाला जास्त इंधन लागतं. नीती आयोगानं 2021 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की बाबा E20 मध्ये साध्या पेट्रोलपेक्षा जवळपास 6 ते 7% कमी ऊर्जा असते, त्यामुळे मायलेजवर परिणाम होणं स्वाभाविक आहे. म्हणजे जर तुमची गाडी अगोदर पेट्रोल वापरून 1 लिटर मध्ये 20 किलोमीटर अंतर जात असेल तर आता काय होईल की E20 वापरल्यामुळे ती मे बी 17 किलोमीटर किंवा त्याहूनही कमी किलोमीटर चालू शकते, जे आपल्याला सगळ्यांना लक्षात येते. फरक हा मोठा आहे का, तर नाही, पण वर्षभराचा विचार केला, हजारो किलोमीटर प्रवासाचा विचार केला तर अशा व्यक्तींसाठी हा खर्च जो आहे तो निश्चितपणे मोठा आहे. आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे नीती आयोगानं काय केलं होतं, सरकारला एक सल्ला दिला होता की E20 पेट्रोलची किरकोळ बाजारातली किंमत जी आहे ती साध्या पेट्रोलपेक्षा थोडी कमी ठेवावी. त्यामुळे काय होईल की ग्राहकाला कमी मायलेज मिळतंय तर
त्याची आर्थिक भरपाई जी आहे ती एक प्रकारे किमतीतून आपण देऊ शकतोय. पण आजपर्यंत हा जो काही सल्ला आहे तो भारतीय सरकारने ऐकलेला नाही. त्यामुळे लोक काय म्हणतात की बाबा मायलेज माझ्या गाडीला कमी झालेला आहे, सरकार किंमत मात्र तीच ठेवतंय पेट्रोलची, मग फायदा नक्की कोणाला होतोय? आता सरकार ज्या मोठ्या बचतीचा दावा करतंय ते नेमकं काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. सरकारचं काय म्हणणं आहे की इथेनॉल ब्लेंडिंग केल्यामुळे भारतानं आतापर्यंत जवळपास 1.84 ते 1.90 लाख कोटी रुपयांची बचत केलेली आहे. हे ऐकायला आपल्याला निश्चित भारी वाटते, पण इथे अर्थतज्ञ एक महत्वाचा मुद्दा घेऊन येतात तर मांडतात. त्यांच्या मते ही रक्कम प्रत्यक्ष बचत आहे का नाही, ही फक्त त्या कच्च्या तेलाची अंदाजे किंमत आहे जी आपल्याला आयात करायला लागलेली नाही. बरोबर, पण इथेनॉल खरेदीचा खर्च इथे धरलाय का? नाही. त्यापोटी सरकारने शेतकऱ्यांना जो मोबदला दिलेला आहे तो धरलाय का? नाही. यामध्ये साखर कारखान्यांना जे अनुदान दिलेले आहेत ती देखील धरलेली नाही. वाहतूक खर्च, प्रोसेसिंग खर्च, कर सवलत, पाणी, विजेवरचा अप्रत्यक्ष जो काही अनुदान आहे या सगळ्याचा यामध्ये कुठेही समावेश नाही. म्हणजे सरकार जी बचत आपल्याला सांगते आणि प्रत्यक्ष आर्थिक झालेली बचत जी आहे यामध्ये मोठा फरक असू शकतो. मग पुन्हा एकदा प्रश्न काय पडतो, जर सरकारची बचत होत असेल तर मग ग्राहकांना त्याचा फायदा सरकारने दिला पाहिजे ना. तो आजपर्यंत सरकारने का दिलेला नाही? याचं उत्तर पेट्रोलच्या किमतीमध्ये दडलेलं आहे. आपण काय करतो, पेट्रोलसाठी जे काही पैसे भरतो त्यामध्ये फक्त इंधनाची किंमत असते का? नाही. त्यामध्ये केंद्र सरकारने उत्पादन शुल्क, राज्य सरकारांचा वॅट असतो, तेल कंपन्यांचा नफा असतो, वाहतूक खर्च, डीलर कमिशन असे अनेक घटक जे आहेत त्यात अंतर्भूत असतात. म्हणजे कच्च्या तेलाची किंमत जरी कमी झाली तरी पेट्रोल स्वस्त होईलच याची गॅरंटी नसते. सरकारची बचत, ग्राहकांचा खर्च या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणखी एक महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे शेतकऱ्यांचा. सरकारचं काय म्हणणं आहे की बाबा इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन एक बाजारपेठ मिळाली, तर ऊस, मका आणि इतर काही पिकं आहेत त्याची मागणी वाढल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना मिळत आहे असं सरकार म्हणतंय. हे काही अंशी खरं सुद्धा आहे, पण तज्ञ काय म्हणतात की बाबा शेतकऱ्यांना योग्य दर देणं, पेट्रोल पंपावरची किंमत जी आहे ती कमी करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सरकारला जर हवं असेल तर शेतकऱ्यांना तेवढा मोबदला देऊन सुद्धा पेट्रोलवरचा कर जो आहे तो कमी करता नक्कीच येऊ शकतो, किंवा तेल कंपन्यांचं मार्जिन जे आहे ते थोडं कमी करा आणि ग्राहकाला थोडासा दिलासा द्या. म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान तुम्हाला करायला लागणार नाही आणि त्याचा ग्राहकाला देखील फायदा तुम्हाला करून देता येऊ शकेल. त्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मग आता ते का होत नाही, तर त्याचं उत्तर राज्य सरकारांच्या महसुलामध्ये आहे. बहुतेक राज्यांमध्ये पेट्रोलवर वॅट आकारला जातो. जर पेट्रोलची किंमत कमी झाली तर त्याचा राज्यांना मिळणारा कराचा जो भाग आहे तो देखील कमी होतो. म्हणून राज्यांना पेट्रोल स्वस्त करण्यामध्ये आर्थिक अडचण वाटते. आता वाहनांच्या दृष्टीने आणखी एक मुद्दा जो आहे तो समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होतं का, हा प्रश्न गेल्या काही दिवसामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये आहे. त्याबाबत भरपूर रील्स आलेले आहेत, पोस्ट आलेले आहेत. यावर वाहन उत्पादक कंपन्यांनी काय स्पष्ट केलंय की नवीन E20 रेडी वाहनं जी आहेत त्यामध्ये कुठलीही समस्या नाही. मात्र जुन्या ज्या गाड्या आहेत त्यामध्ये तुम्हाला निश्चितच फरक जाणवू शकतो. म्हणून वाहन उत्पादकांनी ग्राहकांना आपल्या वाहनाच्या मॅन्युअल नुसार इंधन वापरण्याचा सल्ला दिलेला आहे. सरकार काय करतंय तर आता E20 नंतर E25 वर देखील काम करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. म्हणजे भविष्यामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण, ब्लेंडिंगचं प्रमाण जे आहे ते आणखी वाढू शकतं. अर्थात त्यासाठी वाहनांची तांत्रिक तयारी देखील जी आहे ती होणं गरजेचं आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांनी तशी तयारी दाखवली पाहिजे. एकंदरीत जर पाहिलं तर E20चा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो देशाला होतोय असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारच्या मते भारताचं आयातीचं बिल जे आहे ते कमी होऊ शकतं, परकीय चलनाची बचत होऊ शकते, भविष्यामध्ये जागतिक तेल संकटाचा फटका भारताला कमी प्रमाणात बसू शकतो, शेतकऱ्यांना आर्थिक अतिरिक्त बाजारपेठ मिळू शकते, पर्यावरणावर होणारा परिणाम काही प्रमाणात का होईना कमी होण्याची शक्यता आहे. हे सगळं सरकार म्हणतंय. पण दुसरी बाजू काय आहे ती देखील तितकीच महत्वाची आहे. सामान्य ग्राहक जो आहे तुमच्या आमच्यासारखा त्याला आजही पेट्रोल तेवढ्याच किमतीमध्ये विकत घ्यायला लागतंय. मायलेज गाड्यांचं कमी होत आहे, किमतीमध्ये कुठलीही तुम्हाला सूट मिळत नाहीये. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. E20 ही कल्पना चुकीची आहे का? नाही. उलट दीर्घकालीन जर विचार केला तर त्या दृष्टीने ती भारतासाठी ती महत्वाची कल्पना ठरू शकते. पण आर्थिक धोरणाचा भार जो आहे तो ग्राहकांवर पडत असेल तर त्याची भरपाई कशी करायची हा प्रश्न सरकारने सोडवणं गरजेचं आहे. जर मायलेज कमी मिळतंय तर पेट्रोलची किंमत जी आहे ती कमी का होत नाही, या प्रश्नाचं उत्तर सरकारच्या कर धोरणामध्ये, ऊर्जा सुरक्षेच्या नियोजनामध्ये आणि देशाच्या आर्थिक रणनीतीमध्ये आपल्याला तेच दडलेलं दिसतंय. आणि म्हणूनच E20 बद्दल कुठलंही मत बनवण्याआधी त्यामागचं संपूर्ण गणित जे आहे ते समजून घेणं प्रत्येक वाहन मालकासाठी, वाहन धारकासाठी तेवढंच महत्वाचं आहे. E20 आणि इन्शुरन्स हे देखील एक मोठं कोडं आहे. इन्शुरन्सचे पैसे मिळतात का यावर देखील आम्ही एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्हाला राईट साईडला क्लिक करून नक्की पाहता येईल. तो एकदा चेक करा. सध्या आपण इथे थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.